वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली, 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून, वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. तारापूर टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. शेरगाव टीमचे सुद्धा अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचलेत. 10 षटकांचा मॅच असेल. 9 षटकांकरता 45 मिनिटं असतील. म्हणजेच 10 षटकांकरता 50 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलाय. त्या 50 मिनिटांमध्ये तुम्ही ही 10 षटकं टाकून पूर्ण करायला पाहिजे. आदरणीय भावेचे घरत आणि मॅनेजमेंट कमिटीचं मी मनापासून आभार मानतोय. प्रत्येक वर्षी हे सर्वजण आमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि खरं तर हे सर्वजण मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सुद्धा सदस्य आहेत. आदरणीय विकासजी राऊत सरांच्या आठवणी सातत्याने येत असतात. कारण सुरुवातीला 2018 साली जी संधी मिळाली, विवेक पाटील, विशाल कोळी, भावेजी घरत आणि त्यामुळेच आपण सध्या या स्पर्धेमध्ये जोडलो गेलोय. अनेक राष्ट्रीय खेळाडूंच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. खास करून शुभम दुबे, स्वप्नील पाटील, तनिष कोटियन या हे आंतरराष्ट्रीय खेळाडू याच मैदानावर शेवटी 2024 मध्ये तनिष कोटियन हा खेळाडू पुढे गेला. आणि मागच्याच 2025 मध्ये आपण पाहिलं तर अथर्व अंकोलेकर याच खेळपट्टीवर खेळत असताना थेट IPL मध्ये यंदा 2026 मध्ये मुंबई इंडियन्स या संघाद्वारे खेळताना दिसलाय. मॅचला होते सुरुवात. मॅच ऑन टाइम आपण बघूया. 8:41 झालेत. पहिला चेंडू पडतोय. हर्षल पाटील पहिला चेंडू टाकतोय. तारापूर संघाच्या बॅटर करता टॉस जिंकल्यानंतर शिरगाव टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं. तारापूर या टीमला 10 षटकांचा अवधी तुम्हाला दिलाय. म्हणजेच 9 षटकं तुमची 45 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण झाली पाहिजे. 50 मिनिटांमध्ये तुमची 10 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. या सूचना आम्ही सुरुवातीपासून पोहोचवतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. हर्षल पाटील चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवात चांगली करून देतोय आणि ह्याच वेळेला दोन्ही बॅटर बरोबर खेळपट्टीच्या मध्यभागी येऊन चर्चा करतायत. गौरव साबे आणि कौशल साबे हे 2 बॅटर आहेत. गौरव सध्या स्ट्राईक इन कडे आहेत. संघाची धावसंख्या आपण बघितली तर ती आहे 1. हाफ ट्रॅकर हुक केलं होतं. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा होत आहेत पूर्ण. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक जाण्याआधी या 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 3. धोका होता. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात सुद्धा होता. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतायत लेदर क्रिकेटच्या आणि त्या स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता खेळाडू दाखवत आहेत. काही खेळाडू असे सुद्धा आहेत की 45 प्लस रायझिंग, सरप्राइझिंग, अचंबित करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली. 1 बाउन्स आणि त्याचबरोबर धाबा धावफळकर आहेत ती 3 धाबा. आमचे मॅन्युअल आणि डिजिटल स्कोर अपडेटर सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत, जे चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अंश आणि सोबतच
नितीश, ओ चांगला बॉल, गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. पाहणी करण्याआधी बघितलं तर बॅटरने त्या चेंडूला सोडून दिलं. धोका सुद्धा होऊ शकला असता. त्यामुळेच पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करण्याची तयारी बॅटर दर्शवत आहेत. कौशल इज ऑन स्ट्राईक. गौरव स्ट्राईकिंग कडे होते. आता चेंडू हवेत आहे. उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्कोरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा. इथे 2 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेले आणि धावा झाल्या आहेत त्या 5 धावा. स्कोर मोज ऑन 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या तारापूर संघाची धावसंख्या बिनबाद 5. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान, दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग ज्या समाजाने इतर समाजाला सुद्धा नेहमीच दिले पाठबळ असे वाडवळ आणि वाडवळ प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय. अनेक खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. काही खेळाडूंचे पुत्र पुत्री या सुद्धा चांगला परफॉर्मन्स देत आहेत. अंडर 15, अंडर 19 मध्ये काही ज्या युवती आहेत त्या सुद्धा चांगला परफॉर्मन्स देतात क्लबद्वारे. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज अभिष पाटील. डिफेन्स केलाय, फॉरवर्ड डिफेन्स करताना बॅटर दिसलाय. गोलंदाज अभिष पाटील आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. स्ट्रायकिंग कडे कौशल हा बॅटर आहे. शिरगाव विरुद्ध तारापूर या दोघांमध्ये ही लढत होतोय. शिरगाव संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलंय तारापूर या टीमला. धोका जास्त पत्करताना दिसत नाही तारापूर संघाच्या खेळाडू. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीम करता. उर्पेश बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑन, स्ट्रेट मिड ऑन. थ्रो करण्याआधी बॅटर 1 धाव पूर्ण करतायत. 3 षटक ही पॉवर प्लेची आपल्याला बघायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, मिड ऑफ, पॉइंट, गली, थर्ड मॅन, फाईन लेग. ओहो, शरीरापासून दूर खेळायचं होतं. बॅटचा हलकासा स्पर्श होत चेंडू जातोय. थर्ड मॅन रिझन बाहेर, सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 10 धाबा. स्कोर मोज ऑन 10. तारापूर संघाची धावसंख्या धावफळकावर 10 लागली. 10च्या सरासरीने जर वाटचाल झाली तर 100 धावा होऊ शकतात पहिल्या इनिंग मध्ये. अँड दॅट्स अ गुड टोटल. पुढे येऊन कायचं होतं. चेंडू पुन्हा यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. पाहूया काय इशारा होतोय. बॅटची मदत मिळाली आणि त्या कारणाने धावफळक पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. जागा बनवून खेळून काढलं जातं ह्या चेंडूला. सुपर कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 12. 5 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये.
1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. एक चौकार सुद्धा मिळाला. आत्मविश्वास वाढत चाललाय. ओ गुड बॉल. आत वळणारा चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच यावेळेला चांगलं तंत्र गोलंदाजाचं दिसलंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर तारापूर संघाची धावसंख्या बिनबाद 12. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग. ओहो बॅटचा स्पर्श. ओहो बॅटचा स्पर्श झालाय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू आलाय. लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली फिल्डिंग होत आहे. चांगला एफर्ट बघायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत 14 धावा. 14 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद 14 या धावा धावफळकावर पाहायला मिळत आहेत. मैदान क्रमांक 1 वर ही लढत सुरू आहे. शिरगाव संघाने बुद्धिमत्ता वापरले, परंतु आता त्या बुद्धिमत्तेचा फायदा त्यांना झाला नाही. सफलता हवी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला करावेच लागतील, अन्यथा घर बसल्या तुम्हाला कोणीच काही आणून देणार नाही. इथे क्रिकेटचं मैदान. ओ फ्लिक केलंय ऑन साइडला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू पुढे गेलाय दन दन करत. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. VPL चौकार. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग धावसंख्या चौकाराच्या मदतीने पोहोचली आता 18 18. स्कोर मूव्स ऑन 18. 18 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू होता. दिशा देण्याचं काम केलं. स्कोरी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत ते 19. 19. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्या जर्सीवर नेहमीचा क्रमांक आपण बघायचो. त्याने बनवलेल्या धावा होत्या त्या 219. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने धावा बनवल्या होत्या 319 आणि T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने धावा बनवल्या होत्या 119. हे ते आकडे आणि त्यांच्या जीवनातील हा महत्वपूर्ण आकडा आहे. इथे सुद्धा बॅटर चौकार ठोकतायत. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. षटक क्रमांक 30 सुरू आहे. धावसंख्या 23. 23. बिनबाद नाबाद जिंदाबाद 23 धाबा. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. गौरव आणि सोबतच कौशल या दोघांचे मिळून आता गौरव स्ट्राईक इनकडे आहेत. गौरवने सुद्धा या षटकात चौकार ठोकलाय. कौशलने सुद्धा एक चौकार ठोकलाय. 23 धाबा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावी लागेल तारापूर या संघाची. या वेळेला थोडासा वेगळा फटका खायचा होता बॅटरला. अचानकपणे उसळी घेणारा चेंडू होता. बीट केलं बॅटरला. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेल्या मॅच मध्ये तारापूर संघाची धावसंख्या बिनबाद 23.
वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली, 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून, वाडवळ प्रीमियर लीग. इनसाइड आउट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. डीप मिड ऑफ मधून थ्रो करण्याआधी 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना तारापूर संघाची धावसंख्या 29. 1 गडी बाद. 29 वर 1. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द. ह्या मैदानावरचं वातावरणच सुद्धा खूप चांगलं असतं, एक वेगळं असतं. ऐतिहासिक असं क्रीडांगण आहे. चिमाजी आप्पांच्या पदपरिशाने पतित पावन झालेली भूमी आहे आणि म्हणूनच उजव्या बाजूला जर थोडे आणखीन तुम्ही पुढे गेलात 500 ते 700 मीटरच्या अंतरावर, तर तुम्हाला चिमाजी आप्पा यांचा किल्ला पाहायला मिळेल. 1707 ते 1741 ही छोटीशी कारकीर्द चिमाजी आप्पांची होती आणि या छोट्याशा कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर काही विक्रम केलेत, इतिहास घडवलाय आणि इतिहासाचे साक्ष असलेलं हे वसई गाव आणि त्या वसईमधील हा चिमाजी आप्पा क्रीडांगण आज भरपूर इम्प्रुव्हमेंट, भरपूर सुधारणा झालेत. विकास कामं वेगाने होत आहेत या विभागात आणि वाडवा समाजाचा त्या विकास कामामध्ये सुद्धा फार मोलाचा वाटा आहे. वळूया मॅच कडे. गोलंदाज आलाय रितेश आलाय. रितेशचा हा बॉल फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने वळवला बॅटरने. 1 धाव पण पूर्ण केली. धावसंख्या 30. कौशल साबे स्ट्रायकिंग कडे आलेत. जबाबदारी त्यांनी सुद्धा स्वीकारलंय. 30 वर 1. जागेवरून टॅप करायचा विचार होता बॅटरचा. अपील जोरदार केली होती विकेट किपरने. कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. कॉन्सन्ट्रेट. लेग स्टम्पच्या दिशेने या चेंडूला वळवलं होतं. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाब्याची भर मिळेल. धावसंख्या पोहोचली 31 वर. 31 वर 1. षटक क्रमांक जर आपण बघितलं तर हे 5वं सुरू आहे. मॅच सुरू झाला ती वेळ आपण बघूया. 8:41 या मॅचला सुरुवात झाली आहे. स्लॉक केलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पठ्ठ्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट बॅटरला मिळते 6 धावांची भेट. मेहनतीच्या जोरावर 6. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान, 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान, वाडवळ प्रीमियर लीग. जिद्द ताकद अभिमान,
ऑल. पुढचा बॉल ह्या चेंडूला सुद्धा पाठवून दिलं स्ट्रेट लॉंग ऑन बाहेर. 6 धावा VPL सर. लगातार 2 मोठे फटके खेळताना बॅटर दिसतोय. स्कोर मोज ऑन 43. संघाची धाव संख्या 1 गडी बाद 43 धावा. चांगली आक्रमक भूमिका बॅटर या ठिकाणी घेताना दिसत आहेत. प्रत्युष पाटील इज ऑन फायर. हा ब्रेकर उचललाय. शतरक्षक चेंडू खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. अखेरीस गोलंदाजाला विकेट मिळाली. 2 गडी बाद. धाव संख्या 43. 43 for 2. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग चित्त ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर. याला म्हणतात बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचा वापर गोलंदाजाने यावेळेला केलाय. कारण म्हणतात ना की या जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी, सर्वात मोठं हत्यार म्हणजेच धैर्य, सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास, सर्वात चांगलं गुणकारी औषध म्हणजेच हसू, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. चांगले बुद्धिमत्तेचा वापर गोलंदाजाने केलाय. सफलता मिळवून दिली. धावसंख्येचा जर आपण विचार केला 2 गडी बाद. धावसंख्या 43 43. बघूया आता नवीन बॅटर कोण जातोय. जाता जाता प्रत्युष पाटीलने चांगलं बॅटिंग केली. आता प्रचित चुरी हा बॅटर खेळण्याकरता जातोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धाबा. गोलंदाजी मार्गावर आता अभिष आलाय. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय कौशल आहे. सलामीला आलेला खेळाडू आहे कौशल. ही इज प्लेइंग ऑन 14. 12 मध्ये 14 धावा त्याने बनवलेत. प्रचित सुरी हा नॉन स्ट्राईक इनकडे आहे. गोलंदाजी मार्गावर अभिष. पॉवर प्लेची षटक सर्व समाप्त झालेत. त्यामुळेच आता क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने जास्त दिसत आहेत. VPL च हे पर्व खूप चांगलं दिसतंय आपल्याला. बघितला आपण टप्पा बघितला. बॅटरने ऍक्शन करण्याआधी चेंडूला सोडून दिला. याचं कारण होतं की थोडासा आत वळणारा आणि उसळी घेणारा चेंडू होता. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 43. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा आत वळणारा बॉल. बोटांतील जादू दाखवताना गोलंदाज आपल्याला अभिष दिसतायत. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत. दबाव वाढला गेलाय. एक जी विकेट मिळाली प्रत्युष पाटीलची. 2 षटकारांच्या मदतीने चांगल्या धावा त्याने बनवल्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलं जातं. कारण याआधी बघितलं तर बॅटिंग क्रीज मधून धावा येत नव्हत्या. त्यामुळेच बॅटिंग क्रीजचा थोडासा बाहेर हा बॅटर आलाय. जसं आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करत असताना घराच्या बाहेर पडल्यानंतरच आपण काहीतरी करू शकतोय. घर बसल्या आपल्याला कुणी फुकट कधीच देत नाही. आई वडील देतील, परंतु जेव्हा आपलं संसार सुरू होतं तेव्हा आपल्याला जशी आपल्या पत्नीची साथ हवी असते तशीच साथ इथे क्रिकेटच्या मैदानावर
उतरलेल्या फलंदाजाला म्हणजेच त्या दोन्ही फलंदाजांना एकमेकांची साथ पाहिजे. 11 खेळाडू फिल्डिंग करतायत, त्या 11 खेळाडूंची योग्य साथ पाहिजे. धावसंख्या 45, 45 42. 6वं षटक आणि त्याच्या या षटकातील पुढचा बॉल. जागा बनवली, टप्पा पाहिलाय, चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय. चेंडू सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. आलाय आलाय VPL चौकार. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. स्कोर मोज ऑन 49. आता इनसाइड आउट करून खेळला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फोर्स केलं होतं चेंडूला. 50 अप. धावसंख्या आता 51. स्कोर मोज ऑन 51. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 51 धावा. फलंदाजी करताना तारापूर या संघाच्या दोन्ही टीम करता हा महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ पराभूत होईल त्याला अर्थातच परत जावं लागेल या स्पर्धेमधून आणि मग वाट बघावी लागेल येणाऱ्या 365 दिवसांची. 6 षटकांमध्ये धावा झाल्या आहेत त्या 51 धावा. 2 गडी बाद 51 धावा. चांगली रणनीती पाहायला मिळाली. आता गोलंदाजी मार्गावर वेदस चौधरी. 51 for 2 आफ्टर 6. 51 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 51. काही एक क्रिकेट आहे खरोखरच. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. बघा ना, कोणी भाकीत करू शकत नाही. वयाच्या 61 वर्ष 145 62 वर्ष 145 दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खेळाडूने पदार्पण केलं मागच्याच वर्षी 5 मार्च 2025 साली आपण त्या खेळाडूला बघितलं. फॉल्कलँड आयलंड टीमचा हा खेळाडू होता, अँड्रू ब्राउनली. आणि कोस्टारिका संघाविरुद्ध तो T20 इंटरनॅशनल अमेरिकन लीग मध्ये खेळताना दिसलाय. म्हणजेच बघा, एज इज जस्ट अ नंबर. फिटनेस तुमचा चांगला असेल तर तुम्ही काही करू शकतायत. हल्लीच्या 25 वर्षापर्यंत जरी खेळाडू खेळताना दिसला ना तर त्यांना कमरेचे आजार, बॅक प्रॉब्लेम, अँकल इंजुरी या आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ व्हॉट हॅपन. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 52. 52 for 2. 52 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तारापूर चांगली स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. भरपूर अभ्यास त्यांचा राहिलाय या स्पर्धेमध्ये. गुडलिन स्पॉटवरचा चेंडू थोडासा राईज होतोय आणि ऑफ कटर चेंडू या गोलंदाजाचा. मेहनत आहे तर सर्व काही आहे. कारण आयुष्याचं गणित सुद्धा एका सूत्रावर अवलंबून आहे. मेहनत आणि आत्मविश्वास या दोघांना एकत्रित घेऊन जर तुम्ही पुढे गेलात ना तर येणारा काळ हा दैदिप्यमान असतो. पुन्हा तोच पावित्रा बॅटरचा हा डॉट बॉल. लगातारचे जर आपण 4 चेंडू बघितले तर ते प्रभाव टाकणारे दिसलेत. म्हणजेच अधिकृतरित्या ह्या षटकामध्ये 3 चेंडू पडलेत. धावसंख्या 2 गडी बाद 52. 6.3 बॉलच्या समाप्तीनंतर. या वेळेला पुन्हा तोच पावित्रा सलग 3 वेळा
बॅटरला बीट करणारे चेंडू टाकलेत. गोलंदाज वेद चौधरी चांगला बॅटल बनवेल आपल्या टीम करता. टॅकल चांगला करतोय, प्रतिकार चांगला राहिलाय, बॅटरला वंचित ठेवलं चेंडू पासून. हे बघा काय चांगले एक्शन आहे या गोलंदाजाची. डॉट वाईट डॉट 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 म्हणजेच अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. धाव फळकाला कुंटी लावण्याचं काम या षटकामध्ये वेदस चौधरीने केलंय. व्हाईट बॉल डाऊन द लेग. बघितलं, पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं बॅटरने. धाव संख्या 2 गडी बाद 53 धाबा. मैदान क्रमांक 1 वर पुन्हा एकदा SKCC युट्यूब वाहिनीवर जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता शिरगाव विरुद्ध तारापूर या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. VPL मधली ही महत्वपूर्ण लढत. हाफ ट्रॅकर होता, बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 53. 53 for 2 after 7. Premier League. नवीन आता गोलंदाज आलाय हार्दिक म्हात्रे. 53 वर 2. तारापूर संघ इथे या षटकामध्ये 7व्या षटकामध्ये कमी पडला. 8वं षटक बघूया. 8:41 पहिल्या डावाला सुरुवात झाली होती आणि आता 9:17 झालेत. पंच सुद्धा त्या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने पाहणी करतायत. वेळ फार महत्वाची आहे आणि वेळेनुसार तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जावं लागतं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हार्दिक. बघितलं, फॉरवर्ड डिफेन्स केलाय. फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 धाव मिळाली. 16 धाव पूर्ण केली बॅटरने आणि धावसंख्या झाली 2 गडी बाद 54. 54 for 2. तारापूर संघ 54 धाव बनवतोय. आय थिंक आता त्यांच्या डोक्यामध्ये विचार असे चालले असतील की 90च्या आसपास आपला धावफळक गेला पाहिजे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारी टीम सुद्धा विचार करते की कमीत कमी धावसंख्येवर आपण रोखूया फलंदाजी करणाऱ्या टीमला. आक्रमकता जर वाढली तर मग दबाव दडपण शिरगाव टीमवर येऊ शकतोय. ओहो, फुल पिच बॉल ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धाब्याची भर मिळाली. धावसंख्या पोहोचली 55 वर. 2 बॅटर आपण बघतायत. कौशल साबे खेळतायत 22 वर आणि त्याच्यानंतर प्रचित राऊत 8 बॉलचा सामना केलाय, 2 वर खेळतायत. चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा खबर, ट्रुदी खबर, मिळतील धावा 4. VPL चौकार. Premier League. वाडवळ समाजाची शान. धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसत आणि धाबा लागल्या जातात आता 59.
बघितलं आपण थोडस पुढे आलेत, पददाली ते केलंय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील बॅटरला. स्कोर मोज ऑन 61. 61 धाबा, 2 गडी बाद. ही स्थिती आपल्याला बघायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या तारापूर या संघाची. गुड बॉल, गुड बॉल. इन कटर, ऑफ कटर चेंडू टाकलाय. 2 गडी बाद, 61 धाबा. दोन्ही टीम जिंकण्याकरता प्रयत्न करतायत. बीपीएल मध्ये आपलं वर्चस्व, आपला दबदबा त्याला टिकून ठेवायचा आहे. बघितलं, मनगटाची मदत घेतली, चांगलं पदत आली तो होता. ऑन साइडला ढकलून दिल्या हलक्या हाताने आणि धावा झाल्या आहेत त्या 62. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा, 2 गडी बाद. 62 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 8. 62 वर 2. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. ज्या स्पर्धेमधून या समाजातील खेळाडूंना मिळते पाठबळ, असे वाडवळ प्रीमियर लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. अनेक पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील बडे हस्ती सुद्धा अतिथी कक्षामध्ये पहिल्या दिवसामध्ये येऊन गेलेत, कालच्या दिवसात सुद्धा येऊन गेलेत. 62 वर 2. गोलंदाज आता तयार. वेदास कौशल चांगली कामगिरी करतोय. विकेट घेण्याकरता गोलंदाज करतोय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग, जिद्द ताकद अभिमान. 3 दिवसांचा 2 गडी बाद, 68 धावा. 9व षटक सुरू आहे. ओव्हरपिच बॉल बघितलं तर चांगलं खोदून काढलं होतं. 1 धाव मिळाली. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. अंतिम क्षणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलण्याआधी बॅटरने पूर्ण केल्यात 2 धावा. पहिल्या 2 चेंडूंमध्ये वेदच्या या षटकामध्ये 8 धावा आल्यात. धावसंख्या 70. पुन्हा आता योग्य तो रस्ता पकडलाय. म्हणजेच कसं, कधी कधी आपण प्रवास करताना आपल्या वाट्याला नागमोडी वळणं येत आहेत. तदनंतर आता इथे सुद्धा तसंच झालंय. हाफ ट्रॅकर अगोदरच खेळताना दिसलंय. बॅटर स्ट्रायकिंगकडे असलेले मिस्टर कौशल साबे सीट अँकर रोल अदा करतायत. 25 चेंडूंमध्ये 37 बनवलेत. गुड बॅटिंग, गुड परफॉर्मन्स. कौशल साबे, संयम असेल ना तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकताय. जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि घातक होऊ शकते दुसरी धाव. यस, भागीदारी तोडली, भागीदारी फोडली. विकेट मिळाली फिल्डिंग करणाऱ्या शिरगाव टीमला. 3 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावर 71 ना. प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग,
धावफलक आपण बघूया, कारण गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज आहेत. धावफलकावर 71, 3 बाद 71 धावा. बदली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 71 व 3. बॅकलिपचा वापर केलाय. बघितलं तर खोलवर जाऊन शॉट सिलेक्शन, शतरक्षकाने केलं चेंडूचं चांगलं कलेक्शन. परत जावं लागतं आलेल्या बॅटरला. विकेट मिळाली. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 71, 71 फॉर 3. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग. थँक्यू. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. स्लो ओव्हर 1 दिशा देण्याचं काम केलं पॉइंटच्या क्षेत्रात. एक धाव मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावतात. आता धावा बनवायच्याच आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात ते 4 गडी बाद 73 धावा. 8:41 या डावाला सुरुवात झाली होती आणि आता 9:27 आहेत. हे सर्व पाहणी करून पंच त्या ठिकाणी मैदानाच्या आतून योग्य तो इशारा देतील. यस, एक खेळाडू आत घ्यावा लागेल. एक खेळाडू आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला 30 यार्ड. यस अंपायर. ओके, पंचाने इशारा दिलाय. बट नो फॉलर. शेवटचं षटक टाकण्याकरता बघितलं आपण नेहल हा गोलंदाज आलाय. 73 वर 4 गडी बाद. तारापूर संघाची धावसंख्या शिरगाव संघाविरुद्ध लढत असताना लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. ऑन साइडला मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिले. चेंडू काही थांबणार नाही. तो वेग धारण करतोय. मिळतील धावा 4. VPL चौकार. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. वाडवळ प्रीमियर लीग जिद्द ताकद अभिमान 3 दिवसांचा हा संग्राम. प्रीमियर लीग वाडवळ समाजाची थँक्यू. शान. आयोजकांना विनंती असेल की टॉसची प्रक्रिया सुद्धा आपण पूर्ण करावं, कारण यावेळेला हे शेवटचं षटक सुरू आहे. 77 वर 4. चांगला फटका बॅटरचा. अमय तयार होता. आता यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेला. एक सोटी धाव मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली. बाईचा इशारा आलाय. धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 78 धावा. याआधी कौशल सावेचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. त्याने आपल्या टीम करता चांगला रोल अदा केलाय. त्याची फलंदाजी आकर्षण ठरली या मॅच. 78 वर 4. उंचवरून कायचं होतं. मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक नव्हता. दूरवरून येण्याआधी 2 धावा बॅटरने या खेळपट्टीवर पूर्ण केल्यात.
दोघांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळाला आणि फायदा त्यांच्या टीमला झाला. स्कोर हॅलो. मोज ऑन 80 धाबा 4 गडी बाद. हॅलो हॅलो. मैदान क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना SK विरार अ वर्सेस उमेळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरता यावे. आणि मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना चिंचणी वर्सेस माहीम अ या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरता यावे. बघूया आता एक चांगला फटका बॅटरद्वारे गॅप शोधलाय. मिळतील धावा 4. Premier चौकार. फायनल लेगच्या रिझन मध्ये चांगला फटका बॅटरचा. स्कोर मोज ऑन 84. 4 गडी बाद 84. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 गडी बाद 84 धाबा तारापूर या संघाच्या. शेवटचा बॉल 86 वर 4 गडी बाद. बॅकलिपचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकदा मिळाली दुसरी धाव घेण्याकरता उत्सुक आहेत बॅटर आणि संधी मिळाली तशा या 2 धावा होतात पळून पूर्ण. पहिल्या डावाची समाप्ती. तारापूर संघाने टॉस हरल्यावर प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्या आहेत. 4 गडी बाद 88. 89 धावसंख्येचं टार्गेट असेल. 89 इज द टार्गेट ऑन ग्राउंड नंबर 1. आयोजकांना माझी विनंती असेल की मैदान क्रमांक 2 वर आपण पाण्याची व्यवस्था करा. ज्या ठिकाणी आपले समालोचक आहेत, जी यूट्यूब वाहिनी आहे, या सर्वांकरता आपण पाण्याची व्यवस्था करा ही नम्र विनंती. 89 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. टॉस बॉक्स मध्ये VPL ची मॅनेजमेंट कमिटी त्या ठिकाणी सुंदररित्या काम करतोय. प्राऊड फील होतोय या कमिटीला बघितल्यानंतर. ओ टू यू सर. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. उमेळे संघ आणि SK विरार अ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरता यावे. उमेळा अ. आणि मैदान क्रमांक 2 वर पुढील होणारा सामना चिंचणी वर्सेस माहीम अ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरता यावे.
उमेळा संघ एस के विरार संघाचा कर्णधार आलेला आहे. उमेळा संघ कर्णधार टॉस करण्याकरता यावे.